ओके. सो प्रिव्हियस सेशन मध्ये आपण काय बघितलं होतं? प्रिव्हियस सेशन मध्ये आपण मेंडेल्स बद्दल स्टडी केली होती. म्हणजे जेनेटिक्स वरती आतापर्यंत आपलं एक सेशन झालं होतं ज्यामध्ये आपण स्टडी केली होती मेंडेल्स लॉ बद्दल. मेंडेल्स लॉ ऑफ डॉमिनन्स, मेंडेल्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, मेंडेल्स लॉ ऑफ सेग्रिगेशन, हे तिन्ही लॉज आपण डिस्कस केले होते. त्यानंतर आपण डिस्कस केलं होते की मेंडलने हा पी प्लांटस का चॉईस केला. मेंडलने काय केलं? हा पी प्लांटस का चॉईस केला, मेंडलच्या सक्सेसचे रिझन्स काय आहे, आणि त्यानंतर रिडिस्कवरी कोणी केली आणि का केली, आणि रिडिस्कवरी नंतर त्यांना त्यातून काय कन्क्लुजन मिळालं. दॅट ऑल द थिंग्स वी हॅव डिस्कस्ड इन यस्टरडेज सेशन. जर तुम्ही ते बघितलेलं नसेल तर जरूर बघून घ्या. सो आत्ताचं जे सेशन आहे ते आपलं असणार आहे प्रोबॅबिलिटी वरती. ठीक आहे. मला सांगा की आवाज येतोय का? येस. गणेश, अक्षय, आवाज येतोय माझा? ओके आहे? ओके, ठीक आहे. आपलं सेशन असणार आहे दॅट इज द प्रोबॅबिलिटी. तुम्हाला इथे हे काही डिस्क दिसत आहेत. सो हे जे आहे दॅट इज नथिंग बट दॅट इज द प्रोबॅबिलिटी. येस, कारण की कुठली साईड येईल हे आपल्याला माहिती नाही, त्याला आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय की चान्सेस, एखादी गोष्ट घडण्याचे किती चान्सेस आहेत त्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. मग प्रोबॅबिलिटी किंवा त्याची शक्यता असं आपण मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करू शकतो की त्याची काय शक्यता आहे. म्हणजे जसं की बरेच लोक पत्त्यांचा सेट असतो, त्या पत्त्यांच्या सेटमध्ये पण बरंच असं शक्यता किंवा प्रोबॅबिलिटी यूज करून पत्ते जिंकतात. तशाच पद्धतीचा हा शक्यतेचा जे काही पार्ट आहे तो आपण इथे बघणार आहोत, जो जेनेटिक्स मध्ये असणार आहे. सो दॅट इज व्हॉट, दॅट इज द प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी मध्ये नेक्स्ट आपण बघणार आहोत की मी काही इथे एक्झाम्पल्स आणले आणि ह्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला समजून घ्यायचंय की कशा पद्धतीने प्रोबॅबिलिटी जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते, आणि पर्टिक्युलरली आपण इथे फोकस करणार आहोत जेनेटिक्सच्या टर्मिनॉलॉजीज मध्ये. ठीक आहे. जसं की तुम्हाला इथे दिसतंय की कॉइन आहे. आता कॉइनला दोनच पार्ट असू शकतात, एक तर हेड असू शकतो किंवा टेल असणार आहे. सो दोनच प्रोबॅबिलिटी, याच्या व्यतिरिक्त तिसरी प्रोबॅबिलिटी नाहीये. म्हणजे चान्सेस किती आहे हेड येण्याचे, तर चान्सेस आहे हेड येण्याचे चान्सेस आहे 50%, किंवा टेल येण्याचे चान्सेस किती आहे दॅट इज द 50%. जर तुम्ही हा कॉइन अशा पद्धतीने फ्लिप केला तर ते तुम्हाला चान्सेस दिसतील. मग आता जर मी टोटल काही इव्हेंट्स घेतले, जसं कॉइनचा एक इव्हेंट घेतला आणि दुसरा प्रोजेनीचा इव्हेंट घेतला, प्रोजेनीच्या इव्हेंटमध्ये पण सेम होईल, आयदर बॉय येईल किंवा गर्ल येईल. मग बॉय येण्याचे चान्सेस किती आहे किंवा गर्ल येण्याचे चान्सेस किती आहे, दॅट वी कॉल इट एज दॅट इज व्हॉट, दॅट इज द प्रोबॅबिलिटी. मग आता ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये चान्सेस कॅल्क्युलेट करूयात. मग पर्टिक्युलर चान्सेस, जसं की मी हा कॉइन कन्सिडर केला तर कॉइन मध्ये मला तुम्ही सांगा की हेड येण्याचे चान्सेस किती आहे, 50%. आयदर हेड येईल किंवा टेल येईल. सो मी त्याला असं लिहू शकते दॅट इज द हाफ हेड. त्यानंतर टेल येण्याची शक्यता किती आहे, टेल येण्याची शक्यता आहे हाफ. अशा पद्धतीने मी लिहू शकते 50%. त्यानंतर सिमिलरली प्रोजेनीची केस आहे. प्रोजेनी म्हणजे आयदर गर्ल होईल किंवा बॉय होईल. सिमिलरली या दोन्हींच्या व्यतिरिक्त काही नाहीये. सो वी कॅन से दॅट इज द प्रोबॅबिलिटी. मग बॉय असण्याची शक्यता किती आहे, 50%, आणि गर्ल असण्याची शक्यता किती आहे, 50%. सो दिस इज नथिंग बट दिस इज द चान्सेस ऑफ इव्हेंट. ह्याला आपण म्हणतो इव्हेंटचे चान्सेस. आणि हा काय झाला, हा फ्लिपिंग ऑफ द कॉइन इज व्हॉट, दॅट इज द इव्हेंट. ठीक आहे. नाउ प्रोबॅबिलिटी फॉर्म्युला कशा पद्धतीचा असतो, प्रोबॅबिलिटी जर आपल्याला काढायची असेल तर किती इव्हेंट आहे, डिझायर्ड इव्हेंट डिवायडेड बाय टोटल इव्हेंट, ह्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द प्रोबॅबिलिटी. म्हणजे किती इव्हेंट पाहिजे होते आणि त्यापैकी तुम्ही टोटल किती इव्हेंट कॅरी आउट केले, सो त्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द प्रोबॅबिलिटी. म्हणजे जसं की गर्ल हवी होती आपल्याला, मग गर्ल हवी होती तर इथे किती चान्सेस आहे, डिझायर्ड इव्हेंट आपण एकच कॅरी आउट केला. टोटल इव्हेंट किती आहे, तर टोटल इव्हेंट जे आहे ते दोन आहे, आयदर गर्ल असू शकते किंवा बॉय असू शकते. सो दिस इज व्हॉट, दिस इज द प्रोबॅबिलिटी. नाउ द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ स्पेसिफिक कार्ड. आता इथे तुम्हाला डेक ऑफ कार्ड दिलेला आहे. टोटल किती कार्ड्स असतात, टोटल असतात 52 कार्ड्स, बरोबर. 52 कार्ड्स मध्ये कोणते कोणते असतात तर तुम्हाला माहिती असेल, क्लब्स म्हणजे ब्लॅक जे आहेत ते किती असतात, 13 असतात. त्यानंतर स्पेड्स किती असतात, 13 असणार आहे. त्यानंतर हार्ट किती असणार आहे,
दॅट इज द 13 आणि डायमंड्स किती असणार आहे दॅट इज द 13. सो तुम्हाला इथे दिसतंय दिस इज द क्लब्स, म्हणजे हा जो आहे हा क्लब दिसतोय तुम्हाला. देन देयर इज द स्पेड्स, देन हार्ट अँड देन डायमंड. अशा पद्धतीचे 13 सूट्स आहेत. सो 4 सूट्स आहेत. ह्या 4 सूट्स टोटल कार्ड किती झाले 52 कार्ड झाले बरोबर. सो दिस मीन दॅट देअर आर द 4 ऑफ एव्हरी कार्ड, 2 ऑफ ईच कलर. सो हे किती सूट झाले 4 सूट झालेले आहे. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला दिसतंय की हा प्रत्येक सूट जो आहे, हा प्रत्येक सूट म्हणजे आता मी हा क्लब हा सूट घेतलेला आहे. ह्या क्लब सूट मध्ये किती काय काय आहे ह्या क्लब सूट मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक जॅक आहे, त्यानंतर एक क्वीन आहे आणि एक किंग आहे. अशा पद्धतीचे आहे हा पूर्ण क्लबच्या सूट मध्ये. म्हणजे टोटल 10 आणि वरचे जे 3 आहेत त्यामध्ये एक असेल जॅक, त्यानंतर एक क्वीन असेल आणि त्यानंतर एक किंग असेल. ठीक आहे. मग जर आपल्याला असं विचारलं की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द फ्रॉम द क्लब्स फॉर द जॅक, जॅक साठी किती प्रोबॅबिलिटी आहे क्लब मध्ये, मग तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार आहे. तर टोटल क्लब किती आहे 13, किती प्रोबॅबिलिटी आहे जॅक येण्याची, प्रोबॅबिलिटी आहे जॅक येण्याची दॅट इज द 1. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग द स्पेसिफिक कार्ड, जसं की हार्टचे सिम्बॉल मला ड्रॉ करायचे आहे, काढायचे असेल. सो ह्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. सो हार्टचे सिम्बॉल जर मला काढायचे असेल, सो देअर इज द हार्ट सिम्बॉल, जसं की इथे तुम्हाला दिसते देअर इज द हार्ट सिम्बॉल. मग ह्याची प्रोबॅबिलिटी किती आहे तर 13. किती होते हार्टचे सिम्बॉल 13. टोटल इव्हेंट्स किती आहे 52. सो दिस इज व्हॉट प्रोबॅबिलिटी. ह्याला आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटी. म्हणजे हा फॉर्म्युला डिझायर्ड इव्हेंट आणि टोटल इव्हेंट किती कॅरी आउट होत आहेत. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट दॅट इज द प्रोबॅबिलिटी. देन आता आपण कन्सिडर करत आहोत, काय कन्सिडर करत आहोत F2 जनरेशन. F2 जनरेशन मध्ये काय होते, आता F2 जनरेशन आणि F1 जनरेशन तुम्हाला माहिती झालंच असेल. कॅपिटल टी स्मॉल टी यापासून जो तुम्हाला हायब्रिड मिळतो हा जो झाला हा काय झाला F1 जनरेशन. त्यानंतर तुम्ही ह्याला सेल्फिंग करतात आणि मग तुम्ही अशा पद्धतीने सेल्फिंग केल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळतो, तुम्हाला रिझल्ट मिळतो कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी अँड देन देअर इज द स्मॉल टी असे इव्हेंट मिळतात. मग हे तुमचं काय झालं दिस इज द F2 जनरेशन. ठीक आहे. आता हे F2 जनरेशन मिळालं तर ह्या F2 जनरेशन मध्ये जिनोटायपिक रेशो किती आहे. जिनोटायपिक रेशो म्हणजे हे जे आहेत हा टी दॅट मीन्स 1, कॅपिटल टी स्मॉल टी दॅट इज द 2 अँड दिस टी इज व्हॉट दिस इज द अगेन 1. टोटल इव्हेंट्स किती आहेत, टोटल इव्हेंट्स आहेत 4. म्हणजे हे किती झाले 1 + 1 + 1 म्हणजे हे टोटल किती झाले 4 झालेत. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो दॅट इज द 4. सो जिनोटायपिक रेशो. देन फिनोटायपिक रेशो अगेन इट इज द 4. पण फिनोटायपिक मध्ये काय होतं आपण जे डोळ्यांना दिसतंय ते कन्सिडर करतो. म्हणजे जिथे जिथे कॅपिटल टी आहे तिथे कॅरेक्टर डॉमिनंट असणार आहे म्हणजे तिथे प्लांट तुम्हाला टॉल दिसणार आहे. सो इथे प्रोबॅबिलिटी काय झाली ह्या तिघांना आपण एकत्र घेतलं आणि इट बिकम्स द 3:1. सो ही काय झाली दिस इज द प्रोबॅबिलिटी. कशासाठी फिनोटायपिक रेशोसाठी. आणि मग टोटल इव्हेंट्स किती आहे दॅट इज द 4. मग आता इथे जर आपण क्रॉस केलं सो हेअर इज द ए अँड ए. सो जिनोटाइप ह्याचे कसे प्रोड्यूस होणार आहे कॅपिटल ए कॅपिटल ए. मग कॅपिटल ए जिनोटाइप म्हणते, जिनोटाइप म्हणजे 1:2:1. मग मी ह्याला कशा पद्धतीने लिहू शकते ए येण्याचे चान्सेस किती आहे, ए येण्याचे चान्सेस 1 आहे. किती टोटल इव्हेंट आहे टोटल 4 पैकी एकदा कॅपिटल ए हा येऊ शकतो. त्यानंतर दुसरा आहे कॅपिटल ए स्मॉल ए ह्याचे येण्याचे चान्सेस किती आहे. मग ह्याचे येण्याचे चान्सेस कशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तर ह्याच्या येण्याचे चान्सेस 1 बाय म्हणजे 2दा येण्याचे चान्सेस आहेत ना, तर मग तुम्ही असं लिहू शकता ह्याला 2/4. ठीक आहे. सो तुम्ही ह्याला असं लिहू शकता दॅट इज द 2/4. मग 2/4 म्हणजे ह्याला आणखी सिम्प्लिफाय करू शकतो, येस करू शकतो. कसं 1/2 अशा पद्धतीने करू शकतो, येस करू शकतो. सो मग ह्याचे चान्सेस किती आहे कॅपिटल ए स्मॉल ए येण्याचे चान्सेस 50% आहे राईट. सो इट इज द 50%. इट इज द 50%. त्यानंतर आणखी कुठला इव्हेंट आहे स्मॉल ए हे येण्याचे चान्सेस किती आहे अगेन
चार पैकी एकदा अशी पॉसिबिलिटी आहे की हा ए येणार आहे, सो दॅट बिकम्स द 1:4. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट करतो. टोटल किती इव्हेंट्स पैकी ह्या 4 पॉसिबिलिटीज पैकी ह्या गोष्टी येण्याचे आपण चान्सेस काढले. जसं की कॅपिटल ए येण्याचे 1/4 किंवा कॅपिटल ए स्मॉल ए येण्याचे 2/4 किंवा स्मॉल ए येण्याचे किती आहे 1/4. हे झाले आपली काय, दॅट इज वी कॉल्ड इट एज दॅट इज द प्रोबॅबिलिटी. आणि अशा पद्धतीची प्रोबॅबिलिटी जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते. देन नेक्स्ट वन इज व्हॉट, एक क्वेश्चन विचारलाय, थोडंसं अॅनिमेशन टाकलं होतं ते उलट झालंय. क्वेश्चन विचारलाय, अ क्रॉस बिटवीन द टू हेटेरोझायगस, म्हणजे आता जे मी एक्झाम्पल घेतलं कॅपिटल ए स्मॉल ए म्हणजे हेटेरोझायगस आहे, इंडिव्हिज्युअल्स, what are the odds of getting an AA individual in the next generation? नेक्स्ट जनरेशन मध्ये AA येण्याचे चान्सेस किती आहे? मग तुम्ही आता सिंपली सांगू शकतात की AA येण्याचे चान्सेस मगाशी सांगितल्याप्रमाणे दॅट इज द 1/4. जर त्यांनी विचारलं असतं कॅपिटल ए येण्याचे चान्सेस किती आहे, तुम्ही म्हटले असते 1/4. जर त्यांनी विचारलं असतं कॅपिटल ए स्मॉल ए येण्याचे चान्सेस किती आहे, मग तुम्ही काय म्हटले असते 1/2. बरोबर. सो इथे विचारले स्मॉल ए म्हणून ह्याचा करेक्ट ऑप्शन काय आहे, दॅट इज द 1/4. मग तुम्हाला आणखी सिम्प्लिफाईड करून सांगण्यासाठी मी इथे पनेट चेकर बोर्ड आणला होता. जसं की असं कन्सिडर केलं, हा कॅपिटल ए स्मॉल ए हे आले फादर कडून आणि हे स्मॉल ए कॅपिटल ए हे आले मदर कडून, आणि मग यांचं क्रॉसिंग केल्याच्या नंतर आपल्याला काय विचारलं होतं, कॅपिटल ए येण्याचे चान्सेस, सॉरी स्मॉल ए येण्याचे चान्सेस किती आहे. सो चान्सेस of the both events occurring, that is the half into half, that is equal to 1/4. so इथे चान्सेस किती आहे, that is the 1/4. आले लक्षामध्ये. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत पूर्वीही. आता अशा पद्धतीचा तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस दिलेला आहे. डायहायब्रिड क्रॉस म्हणजे कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल सी स्मॉल सी हा क्रॉस दिलेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये हा जो आहे दॅट इज व्हॉट, दॅट इज द फर कलर. ठीक आहे. आणि हा जो आहे सी दॅट इज द फर टेक्स्चर. मग फर कलर ब्लॅक अँड व्हाईट अशा पद्धतीचा असणार आहे आणि देअर इज द फर टेक्स्चर. ठीक आहे. सो आता हे दोघंही कसे आहेत, हेटेरोझायगोट कंडिशन्सला आहेत. हेटेरोझायगोट कंडिशन्सला आहेत. बरोबर. आता मला सांगा डायहायब्रिडचा फिनोटायपिक रेशो किती आहे. फिनोटायपिक रेशो आपल्याला माहिती आहे 9:3:3:1. मग तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे हे कसं लिहू शकतात इझिली. तर पहिले 9 जे आहे ते डॉमिनंट येणार आहे. डॉमिनंट येणार आहे म्हणजे जर मी असं लिहिलं कॅपिटल बी, त्याच्यासोबत आयदर कॅपिटल बी येईल किंवा स्मॉल बी येईल आणि त्यानंतर कॅपिटल सी आणि स्मॉल सी किंवा कॅपिटल सी दोन्हीपैकी कुठलाही एक येऊ शकतो. म्हणून आपण त्याला अशा पद्धतीने लिहितो, म्हणजे कुठलाही एक येणार, म्हणजे दोघंही डॉमिनंट असणार आहे. म्हणजे हा ब्लॅक कलर आणि फर जो आहे तो सॉफ्ट फर अशा पद्धतीचा हा इव्हेंट येणार. किती 9 टाइम्स. त्यानंतर मग कसा येईल इव्हेंट, मग इथे असेल कॅपिटल बी स्मॉल सी. त्यानंतर आता ही कॅपिटल बी स्मॉल सी म्हणजे ह्या बीच्या अगेन्स्ट स्मॉल बी येऊ शकतो किंवा कॅपिटल बी येऊ शकतो. ह्या स्मॉल सीच्या अगेन्स्ट कॅपिटल सी येऊ शकतो किंवा स्मॉल सी येऊ शकतो. हे किती टाइम्स तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे, 3 टाइम्स ऑब्झर्व होणार आहे. त्यानंतर मग इथे कसं असेल, हे स्मॉल बी असेल आणि हा कॅपिटल सी असेल. मग ह्या सीच्या अगेन्स्ट कुठलेही दोन्हीपैकी एक येणार. आणि मग लास्ट वाला तर सगळे तुम्हाला माहिती स्मॉल असणार आहे. सो स्मॉल बी अँड स्मॉल सी अशा पद्धतीचं असणार आहे. सो हे जे आहे ते इझिएस्ट वे तुम्हाला सांगितलेली आहे की कशा पद्धतीने आपण त्याला काढू शकतो. मग आता आपल्याला माहिती आहे की कॅपिटल बी हा जो हेटेरोझायगोट दिलेला आहे, मग ह्यांनी विचारलंय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ BBCC, ह्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. मग ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर ह्यांनी सेपरेट, आपण सेपरेटही करू शकतो जसं कॅल्क्युलेट. बघा BB ची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. मग आपण कॅपिटल बी स्मॉल बी अशा पद्धतीने घेतला आणि मग आपल्याला कॅपिटल बी स्मॉल बी ह्याची प्रोबॅबिलिटी तर ऑलरेडी माहिती आहे. काय आहे ह्याची प्रोबॅबिलिटी, हाफ कशी आली माहिती आहे ना, 1/4. 1/4 म्हणजे 2/8 झाला होता. 2/8 ला सिम्प्लिफाय केला 1/2 बनला. अँड देन सी ची विचारली आहे प्रोबॅबिलिटी, कॅपिटल सी स्मॉल सी ची प्रोबॅबिलिटी विचारली. सो कॅपिटल सी स्मॉल सी ची प्रोबॅबिलिटी किती आहे, हाफ. मग आता ह्याचा प्रोडक्ट रूल यूज केलाय आपण. प्रोडक्ट रूल म्हणजे हाफ इंटू हाफ. मग याच्यामध्ये काय आलाय आपल्याला आन्सर 1/4.
सो दिस इज व्हॉट, दिस इज द प्रोबॅबिलिटी. हे इतकं इझी आहे, म्हणजे असा जरी क्वेश्चन आला तर तुम्ही सेपरेट आउट करून सॉल्व्ह करू शकतात. ह्याच्या पुढे जर आला असता आणखी काय विचारलं असतं की ह्या व्यतिरिक्त ट्राय हायब्रिड क्रॉस तुम्हाला विचारला असता. ट्राय हायब्रिड क्रॉस मध्ये त्यांनी तुम्हाला म्हटले असते की इथे कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. मग तुम्ही काय केलं असतं, पुन्हा हाफ वाढवले असते ह्याच्यामध्ये. मग पुन्हा जर तुम्ही हाफ वाढवले असते तर तुम्ही काय केलं असतं, इथे 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2, मग हा काय झाला असता 1/8 ही प्रोबॅबिलिटी झाली असती. जर इथे असं म्हटले असते की स्मॉल डब्ल्यू आणि हे सगळे कॅपिटल असते आणि फक्त ह्यालाच असं केलं असतं तर तुम्ही 1/4 केलं असतं. जर इथे म्हटले असते स्मॉल बी तर त्याला 1/4 केलं असतं. जर इथे कॅपिटल सी म्हटले असते तर त्याला 1/4 केलं असतं. सो अशा पद्धतीने इथे सिक्वेन्स कितीही मोठी येऊ द्या ना, तुम्ही सॉल्व्ह करू शकतात ते. त्यासाठी प्रोबॅबिलिटी माहिती पाहिजे. ठीक आहे. मग अशा पद्धतीचं विचारलं तर काय प्रोबॅबिलिटी असेल, अशा पद्धतीचं विचारलं तर काय, आणि मग टोटलची प्रोबॅबिलिटी काढायची म्हणून आपण इथे प्रॉडक्ट रूल यूज करतो. प्रॉडक्ट म्हणजे गुणिले करणार आहेत आपण, त्याला क्रॉस करणार आहे, अँड देन यू विल गेट दॅट आन्सर. क्लिअर आहे प्रोबॅबिलिटी? होप सो तुम्हाला समजलं असेल. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की अशा पद्धतीचे क्वेश्चन CSIR सेट किंवा ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये विचारले जातात. आतापर्यंत तर आपण मेंडल्स बद्दल स्टडी केलं होतं, बरोबर. मेंडल्सचं काय म्हणणं होतं, काय नव्हतं, त्यांनी काय काय 3 लॉज सांगितले होते. आता त्यापैकी डॉमिनंट लॉ मध्ये मोनो हायब्रिड क्रॉस होता, हे सर्वांना माहिती आहे. मोनो हायब्रिड जो क्रॉस होता त्यामधला त्यांनी काय सांगितलं होतं की जो डॉमिनंट कॅरेक्टर आहे तो एक्सप्रेस होतो आणि म्हणून तुम्हाला रेशो मिळतो 3:1. त्यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हटलं होतं. सेग्रिगेशन मध्ये काय म्हटलं होतं की गॅमेट्स जे आहेत, जर गॅमेट्स पेरेंट्स कडून अशा पद्धतीचे असतील, कॅपिटल बी आणि स्मॉल बी जर हेटेरोझायगोट असेल तर हे दोघं सेपरेट आउट होणार आणि मग काय होणार, प्रोजेनीमध्ये आयदर चान्सेस आहेत, आयदर हा कॅपिटल बी जाऊ शकतो किंवा हा स्मॉल बी जाऊ शकतो, दोन्हीपैकी एकच जाणार, म्हणून ह्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन असं म्हणतो. आणि इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये काय होणार, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये ते इतके जवळ आहे, इतके लिंक्ड आहे की त्यांना सेपरेट आउट करणं शक्य नाहीये, म्हणून दोघेच्या दोघंही नेक्स्ट प्रोजेनीमध्ये जाणार आणि त्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. जे इंडिपेंडेंट एक्सप्रेशन दाखवत आहेत, सो त्याला आपण म्हणतो इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. सेग्रिगेशन, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट यामध्ये डायहायब्रिड क्रॉस येतो. आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आपल्याला पुढे स्टडी करायचा आहे, त्याला आपल्याला म्हणजे कुठला लॉ कन्सिडर करायचा आहे मेंडलसाठी, तर तो आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. क्लिअर? नाव हे सगळं तर झाले मेंडल बद्दल, आपल्याला माहिती झालंय. त्यानंतर आपण बघत आहोत जीनचे इंटरॅक्शन्स. जीनचे इंटरॅक्शन्स 2 पद्धतीचे असू शकतात, एक अलिलिक आणि दुसरा नॉन अलिलिक. अलिलिक इज व्हॉट, अलिल्स तुम्हाला माहिती आहे. अलिल्स म्हणजे काय, दॅट इज द अल्टरनेट फॉर्म ऑफ द जीन्स. म्हणजेच ते जीन्स एका पर्टिक्युलर सिंगल जीन वरतीच जे काही इंटरॅक्शन होत आहे अलिल्सचं एकमेकांसोबत, त्याला आपण म्हणतो अलिलिक इंटरॅक्शन. आणि जीन्सच्या व्यतिरिक्त 2 डिफरंट क्रोमोझोम्स वरती इंटरॅक्शन होत आहे, त्याला आपण नॉन अलिलिक इंटरॅक्शन असं म्हणतो. म्हणजेच कसं की मी जर इथे एक क्रोमोझोम दाखवलाय आणि मी हाईट साठी जर जीन कन्सिडर केला तर हाईट साठी 2 जीन्स, एक तुम्हाला अलील मिळणार आहे, एक कॅपिटल टी हा एक अलील आणि दुसरा जो अलील मिळणार आहे तो स्मॉल टी हा एक अलील. सो दोघंही जे आहेत ते काय आहेत, एकाच जीनचे अलील्स आहेत. मग ह्या दोघांमध्ये जर इंटरॅक्शन होत असेल सिंगल जीन मध्ये तर त्याला आपण म्हणतो दॅट इज द अलिलिक इंटरॅक्शन. आणि नॉन अलिलिक मध्ये काय होणार आहे, बिटवीन द नॉन अलिलिक जीन्स मध्ये विच इज लोकेटेड इन द सेम क्रोमोझोम ऑर डिफरंट क्रोमोझोम्स टू एक्सप्रेस द सिंगल कॅरेक्टर. आयदर ते सेम क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतील किंवा डिफरंट क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट असतील. जर सेम क्रोमोझोम वरती असतील तर त्यांचं लोकेशन माइट बी डिफरंट असेल आणि म्हणून आपण याला म्हणतो दॅट इज द नॉन अलिलिक टाइपचे इंटरॅक्शन्स. मग आता अलिलिक मध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचंय, आज जे आपण स्टडी करणार आहे ते फक्त आणि फक्त अलिलिक बद्दल स्टडी करणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत कम्प्लीट डॉमिनन्स, जो ऑलरेडी आपण बघितलाय मेंडल्स मध्ये कम्प्लीट डॉमिनन्स मोनो हायब्रिड क्रॉसचं टॉसचं एक्झाम्पल घेऊन. देन देयर इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स आज बघणार आहोत. को डॉमिनन्स किंवा ब्लेंडिंग इनहेरिटन्स ज्याला आपण म्हणतो तेही बघणार आहोत. देन क्युम्युलेटिव्ह जीन्स किंवा मल्टिपल जीन्स असं बघणार आहोत. अँड देन प्लिओट्रॉपिझम किंवा प्लिओट्रॉपिक इफेक्ट हे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे.
नॉन अलेलिक मध्ये मग नेमकं काय येतं, दिस वॉज रिव्हील्ड बाय द मॉडर्न मेंडेलियन रेशो, आणि ह्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट जीन्स किंवा सप्लिमेंट जीन्स काय असतात ते बघणार आहोत. त्यानंतर इनिबिटिंग जीन्स म्हणजे इपिस्टासिस फेनॉमिनॉन काय आहे ते आपण स्टडी करणार आहोत. ड्युप्लिकेटिव्ह जीन्स किंवा मॉडिफाईंग जीन्स काय आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार. आजचा जो पार्ट असेल तो फक्त अलेलिक इंटरॅक्शन बद्दलचा डिस्कशनचा पार्ट असणार आहे. आणि हेही मी जितकं इझी होईल तितक्या इझी वे मध्ये तुम्हाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते. देन हिअर इज द नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स, ज्याला आपण नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स असंही म्हणतो, कारण की मेंडल्सने जे सांगितलेत लॉज त्या व्यतिरिक्त हे एक्सप्रेशन वेगळ्या पद्धतीचे दाखवत आहेत आणि म्हणून आपण ह्याला नॉन मेंडेलियन म्हणतो. मेंडल्सच्या लॉजच्या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला एक्सप्रेशन दिसत आहेत ते. मग आता नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स किंवा अलेलिक असं म्हणू शकतो. यामध्ये पहिला आपण बघणार आहोत इनकम्प्लीट डॉमिनन्स, देन को डॉमिनन्स, देन मल्टिपल अलिलिझम, पॉलिजेनिक इनहेरिटन्स अँड देन प्लिओट्रॉफी आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी द इनकम्प्लीट डॉमिनन्स. पहिल्यांदा आपण बघूयात की इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता बघा की ह्यामध्ये तुम्हाला नावावरूनच कळतंय की इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट आहे म्हणजे पूर्णपणे तो एक्सप्रेस झालेला नाही, त्याला आपण इनकम्प्लीट म्हणतो. So it is the inheritance in which the offspring shows the intermediate character between the two parental characteristics. म्हणजेच काय की मधलं कॅरेक्टर दाखवणार. आयदर पेरेंट्स पूर्णपणे म्हणजे आयदर फादरचं पण कॅरेक्टर पूर्णपणे येणार नाही किंवा मदरचं पण ऍज इट इज येणार नाही, मधलं कॅरेक्टर तुम्हाला एक्सप्रेस होईल. सो त्याला आपण काय म्हणतो, इंटरमिडिएट कॅरेक्टर एक्सप्रेस होणार आहे, कारण की एक जीन जो आहे तो इनकम्प्लीट एक्सप्रेस झालेला आहे. सो दॅट वी कॉल्ड इट एज इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता इथे एक्झाम्पल आपण काय घेतलं तर स्नॅपड्रॅगन, डॉग फ्लॉवर म्हणतात किंवा अँटीरायनस जे काही आहे, किंवा दुसरं 4 o'clock प्लांट ह्याचं एक एक्झाम्पल आहे ज्याला आपण मिराबिलस जलपा, हा एक एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्सचा. ते आपण बघूयात. जसं की इथे क्रॉस केले आपण कशामध्ये, होमोझायगस रेड आणि व्हाईट मध्ये. जसं मी होमोझायगस रेडला असं कॅपिटल आर आणि व्हाईट जो आहे तो स्मॉल आर स्मॉलने रिप्रेझेंट करते. मग ह्यांच्यापासून जो कॅपिटल आर आणि स्मॉल आर दिसणार आहे तर ह्याच्यामध्ये कलर कुठला असणार आहे, तर तुम्हाला असं वाटेल की यामध्ये रेड कलर आला पाहिजे जर हा डॉमिनंट लॉ असता तर. पण हा इनकम्प्लीट आहे म्हणजे एक्सप्रेशन पूर्णपणे नाहीये, म्हणजे दुसरा स्वतः एक्सप्रेस होऊ शकतो. मग इथे कलर कसा आला, तो आला पिंक कलर, कारण की कॅपिटल आर हा रेड साठी रिप्रेझेंट करत होता, स्मॉल आर हा व्हाईट साठी रिप्रेझेंट करत होता. पण जरी डॉमिनंट इथे अलील प्रेझेंट असला तरी सुद्धा इथे तुम्हाला जे काही फिनोटायपिक कॅरेक्टर किंवा मॉर्फोलॉजिकल चेंजेस जे दिसत आहेत त्याच्यामध्ये फ्लॉवर जे आहेत ते पिंक कलरचे दिसत आहेत. सो दॅट वी कॉल्ड इट एज इनकम्प्लीट डॉमिनन्स. जे तुम्हाला इथे दिसतंय रेड फ्लॉवर, व्हाईट फ्लॉवर्स आणि त्यापासून जो तयार झालाय दॅट इज द पिंक फ्लॉवर्स, बिकॉज ऑफ द जीन कम्प्लीट एक्सप्रेस होत नाही, इनकम्प्लीट एक्सप्रेशन होत आहे. देन अगेन मग आता ह्यांचा रेशो कसा असणार आहे जर ते इनकम्प्लीट एक्सप्रेशन करते तर. मग इनकम्प्लीट असेल तर फिनोटायपिक रेशो ह्यांचा असणार आहे 1 रेड 2 पिंक आणि 1 व्हाईट, म्हणजे 1:2:1 अशा पद्धतीचा असणार आहे. ठीक आहे. देन जिनोटायपिक कसा असणार आहे 1:2:1, म्हणजे डॉमिनंट मध्ये डॉमिनन्स जर हा डॉमिनन्स लॉ असता तर इथे फिनोटायपिक रेशो काय यायला पाहिजे होता 3:1 यायला पाहिजे होता. पण हा इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे तर हा कॅरेक्टर वेगळे दाखवतो आणि म्हणून 1 रेड 2 पिंक आणि 1 व्हाईट, त्यामुळे हा रेशो काय बनला 1:2:1 आणि जिनोटायपिक रेशो 1:2:1 जो डॉमिनंट सारखाच आहे. Then thus the phenotypic and genotypic ratios are the same. This means that R was not completely dominant over the small r. म्हणजे याचा अर्थ हा पूर्णपणे कॅपिटल आर कम्प्लीट डॉमिनेट नाही झालाय स्मॉल आर वरती. सो पी प्लांट ऑल्सो शोज द इनकम्प्लीट डॉमिनन्स इन द अदर ट्रेट्स. जसं इथे पुन्हा मी जे सांगितल्याप्रमाणे इथे कॅपिटल आर हा स्मॉल आर आहे आणि इथे तुम्हाला पिंक कलर दिसतोय, दॅट मीन्स दिस इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स, नॉट अ कम्प्लीट डॉमिनन्स. Then second thing is what? That is the co-dominance. Again it is what? It is the मेंडलच्या अपोजिट म्हणजे नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स आपण त्याला म्हणतोय. मग को डॉमिनन्स याच्या वर्डच्या मिनिंग मधूनच समजून घ्या की हा पूर्णपणे एकटा डॉमिनेट नाहीये, को आहे म्हणजे दोघही एक्सप्रेस करत आहे. सो त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतोय दॅट इज द को डॉमिनन्स. मग
It is the inheritance in which the both allele of the same gene expressed in a hybrid. आता हे दोघंही एक्सप्रेस होत आहेत हायब्रिडच्या फॉर्मॅटमध्ये. सो फॉर एक्झाम्पल ABO ब्लड ग्रुपिंग इन द ह्युमन. मग आता इथे AB कोडॉमिनन्स आहे, दोघांकडेही ॲबिलिटी आहे, दोघांना पण इगो आहे स्वतःचा, मग दोघंही म्हणणार नाही मी माझं करणार तू तुझं करणार अशा पद्धतीचा, म्हणून याला आपण म्हणतो दॅट इज द कोडॉमिनन्स. दोघेही ॲरोगंट आहेत आणि मग ह्यामध्ये ते स्वतःचं एक्सप्रेशन करतात. ह्याचं एक्झाम्पल आपण घेतलं ABO ब्लड ग्रुपिंग. ABO ब्लड ग्रुप्स मध्ये तुम्ही बघितलं इट इज कंट्रोल्ड बाय द जीन आय. ठीक आहे, कुठलाही ब्लड ग्रुप असं जर वर्ड आला तर तो कंट्रोल केला जातो एक आय नावाच्या जीनने. सो इट कंट्रोल्स द प्रोडक्शन ऑफ शुगर पॉलिमर अँटीजेन्स दॅट प्रोट्रूड फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द RBCs. मग आता हा काय करतो नेमका जीन आय? हा जीन आय जो आहे ते शुगरचे पॉलिमर्स, म्हणजे इथे तुम्हाला दिसतात ना हा रेड, हा सर्कल, हा ट्रायंगल, हे काय आहेत? हे शुगरचे पॉलिमर्स आहेत. शुगर पासून बनलेले काही प्रोटीन्स आहेत, पॉलिमर्स आहेत, ज्याला आपण अँटीजेन असं म्हणतो. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतो? हा अँटीजेन आहे जो एक्सप्रेस होते. कुठे एक्सप्रेस होतोय? रेड ब्लड सेल्स वरती तुम्हाला एक्सप्रेस होताना दिसतोय. मग आता हे शुगरचे मॉलिक्युल्स आहेत किंवा पॉलिमर्स आहेत ज्याला आपण आय म्हणतो, ज्याला आपण अँटीजेन्स म्हणतो. कुठून आला? जीन आयने त्याला एक्सप्रेस केलेला आहे. कुठे एक्सप्रेस केला? तर ही जी रेड ब्लड सेल आहे त्याच्या प्लाझ्मावरती त्यांनी एक्सप्रेस केलेला आहे. सो द जीन आय हॅज द 3 अलिल्स. त्यांच्याकडे 3 अलिल्स आहेत बघा जीन आय कडे. जनरली आपण काय म्हणतो, जीनला 2 अलिल्स असतात. म्हणजे जसं की मी हाईट म्हटलं तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी 2च अलिल होते, किंवा मी कलर्स म्हटलं तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे एवढेच होते. पण इन द केस ऑफ द ब्लड ग्रुप मध्ये 3 अलिल्स असतात, ए बी आणि A+B. सो अशा पद्धतीचे 3 अलिल्स असतात, किंवा ओ म्हणू शकतो. सो कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि हा आय जो रेसेसिव्ह असणार आहे, किंवा ज्याला ओ ब्लड ग्रुप असं आपण म्हणतो. सो ए अँड बी प्रोड्युसेस द स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ द शुगर. तुम्ही जर बघितलं ए चा हा फॉर्म जो आहे शुगरचा तो वेगळा आहे, बी चा हा जो फॉर्म आहे तो डिफरंट आहे, आणि ए आणि बी दोघंही एक्सप्रेस होतात, ते दोघांचेही जे फॉर्म आहेत ते अशा पद्धतीने दिसतात. पण जर एखाद्या आरबीसीज वरती कुठलाच अँटीजेनच एक्सप्रेस होत नसेल, मग त्याला आपण काय म्हणतो? इथे ए पण नाही आणि बी पण नाही, म्हणून हा काय झाला? ब्लडचा टाईप. हा ब्लडचा टाईप ओ झाला. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्याचा ब्लड ग्रुप, जसा माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे किंवा बी प्लस आहे, याचा मिनिंग माझ्याकडे आरबीसीज वरती अशा पद्धतीचे अँटीजेन्स प्रेझेंट आहे. एखाद्याचा ब्लड ग्रुप ए असेल किंवा A+B असेल तर अशा पद्धतीचे शुगरचे पॉलिमर्स त्यांच्या आरबीसीज वरती डिफरंट असणार आहे, आणि त्यावरून त्यांना आपण ब्लड ग्रुपिंग देत असतो. मग जिनोटाइप ऑफ द डिफरंट ब्लड ग्रुप्सचे जिनोटाइप कशा पद्धतीचे? मग ब्लड ग्रुप ए आहे याचा मिनिंग हा अशा पद्धतीचं जिनोटाइप असेल, आयदर IA असेल किंवा IAI. आता हे जिनोटाइप आहे म्हणजे काय की पेरेंट्स कडून काय आलेलं आहे त्यांच्याकडे ते आहे, किंवा बी असेल तर IB किंवा IB आणि O. ठीक आहे, तेव्हाच बी ब्लड ग्रुप येईल, अदरवाईज येणार नाही. AB असेल तर IA आणि IB ह्याच्या कॉम्बिनेशन नंतरच तुम्हाला AB ब्लड ग्रुप मिळेल, आणि O असेल तर कुठल्याही पद्धतीचं शुगर पॉलिमर जिथे एक्सप्रेस होत नाही तर तो तुमचा अशा पद्धतीचा एक्सप्रेस होणार आहे. सो दिस इज द आता ही इथे एक टेस्ट दिलेली आहे. ह्या टेस्ट नुसार तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा कॅम्पेन होत असतात ब्लडचे, आणि ब्लडच्या कॅम्पेन मध्ये ते टेस्ट करत असतात की तुमचा ब्लड ग्रुप नेमका कुठल्या पद्धतीचा आहे. मग ते कसं करतात? तर अँटीजेन ऑलरेडी आहे आपल्याकडे, मग आपण त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी देणार आहोत. मग त्याच्या अगेन्स्ट जी अपोजिट अँटीबॉडी असेल तिथे जर रिॲक्शन झाली तर तिथे क्लम्प फॉर्म होतो, आणि तो क्लम्प फॉर्म याचा मिनिंग त्याच्या अपोजिटची ती अँटीबॉडी आहे. म्हणजे जसं की एखादा ए ब्लड ग्रुप आहे आणि त्याला जर तुम्ही अँटीबॉडी बी ची दिली तर मग इथे काय होणार आहे? क्लम्पिंग होणार आहे. सो अशा पद्धतीचं इथे दाखवलेलं आहे. दिस इज द अँटी ए म्हणजे अँटीबॉडी. अँटीबॉडी कशावरती आहे? ए वरती. सो अँटीबॉडी बी दिली आणि ह्याला अँटीबॉडी डी दिली. आता हा एक पर्सन होता, ठीक आहे, हा ब्लड सॅम्पल एक होता आपल्याकडे, हे एक ब्लडचं सॅम्पल होतं पहिल्या नंबरचं. ठीक आहे, आपल्याला माहित नव्हतं की त्याचा ब्लडचा ग्रुप कोणता आहे, ए आहे का बी आहे. मग आपण काय केलं? त्याच्या ब्लड सॅम्पल्स घेतले आणि तिथे एक डिश असते, अशी कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये, तर 3 कॅव्हिटीची डिश होती. एका तिन्हीमध्ये आपण त्याचं ब्लड टाकून दिलं.
मग एकामध्ये काय केलं, अँटी ए म्हणजे अँटीबॉडी ए टाकली, एकामध्ये अँटीबॉडी बी टाकली आणि एकामध्ये अँटीबॉडी डी टाकली. मग इथे तुम्ही जर बघितलं तर क्लम्प फॉर्मेशन कुठे दिसते, तर क्लम्प फॉर्मेशन जे आहेत ते तुम्हाला ए मध्ये दिसतं. आता तुम्ही म्हणणार मग अँटीबॉडी डी काय आहे मॅडम, डी इज लाईक अ रुमॅटॉइड फॅक्टर, म्हणजे प्लस मी म्हणते ना बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे किंवा ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे, दॅट डी इज नथिंग बट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साठी, म्हणजे तो जो डी प्रोटीन आहे तो जर एक्सप्रेस असेल त्याच्यावरती तर तो पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप झाला, जर तो डी प्रोटीन प्रेझेंट एक्सप्रेस नाही झाला तर तो निगेटिव्ह, एवढा आहे. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला दिसते इथे क्लम्प फॉर्म झालेला आहे, म्हणजे हा पर्सन जो आहे तो काय आहे, ए पॉझिटिव्ह ब्लड टाईप याचा जो आहे तो ए पॉझिटिव्ह. त्यानंतर इथे अँटी बी अशा पद्धतीचा ब्लड टाईप बी आहे. त्यानंतर ए बी दोघांसोबतही रिॲक्शन दिसते आणि खाली तुम्हाला कोणासोबतच रिॲक्शन दिसत नाही, दॅट इज द ओ ब्लड ग्रुप. अशा पद्धतीने ब्लड ग्रुप चेक केले जातात. मग जसं की एका पेरेंट्स कडून आय ए हा अलील आला आणि दुसऱ्या पेरेंट कडून आय ए हा जर अलील आला तर त्यांच्या ऑफस्प्रिंग्स मध्ये प्रोजेनीमध्ये त्यांना अशा पद्धतीचा एक्सप्रेशन दिसेल, म्हणजेच त्यांचा जीनोटाइप किंवा फिनोटाइप त्या प्रोजेनीचा असेल ए, ब्लड ग्रुप ए असेल. जर आता ह्या प्रोबॅबिलिटीज आहे, म्हणजे कोणते कोणते येऊ शकतात. आय ए आला, एका पेरेंट्स कडून आय ए आला आणि एका पेरेंट्स कडून ओ ब्लड ग्रुप आला. ओ ब्लड ग्रुप म्हणजे तो एक्सप्रेस होतच नाहीये, तो न्यूट्रल आहे, म्हणजे एक्सप्रेस कोणता होईल, हाच एक्सप्रेस होईल, म्हणजे अगेन त्याचा ए आला. सिमिलर इन द केस ऑफ द बी, बी मध्ये जर दोन्ही बी आले पेरेंट्स कडून तर त्याचा ब्लड ग्रुप बी. एका पेरेंट्स कडून जरी बी आला तरी ओके आहे, एका पेरेंट्स न्यूट्रल आहे, सो त्याचा पुन्हा ब्लड ग्रुप बीच असेल. पण इन दिस केस व्हॉट, एका पेरेंट्स कडून ए आला एका पेरेंट्स कडून बी, किंवा एका पेरेंट्स कडून बी आला एका पेरेंट्स कडून ए, तर ह्या दोन्ही केसमध्ये काय असणार आहे, त्यांचा ब्लड ग्रुप ए बी असणार आहे. एका पेरेंट्स कडून म्हणजे या दोन्ही पेरेंट्स असे आहेत की दोन्ही पेरेंट्सचा ब्लड ग्रुप जो आहे तो ओ आहे, त्यांच्या आरबीसीज वरती कुठलीही शुगर पॉलिमर प्रेझेंट नाहीये, मग त्यांचा प्रोजेनी जो असणार आहे, त्यांचा प्रोजेनीचा जे काही एक्सप्रेशन असणार आहे दॅट इज द ओ ब्लड टाइप असणार आहे. So when the IA and IB are present together, they both express their own types of the sugar, and due to that and this because of this we said this is the phenomenon of the कोडॉमिनन्स. आले लक्षामध्ये, म्हणजे हे सगळं जे सांगितलं कोडॉमिनन्स, मी म्हटलं ना दोघांनाही इगो आहे, दोघंही म्हणतात मी माझं सुरू करेल, तू तुझं काम कर, मी माझं काम करणार आहे. मग ह्या केसमध्ये काय आहे, दोघंही तेवढेच हुशार आहेत तर दोघांचंही एक्सप्रेशन होणार आहे, आणि दोघांचे जिथे एक्सप्रेशन होतं त्याला आपण म्हणतो दॅट इज द कोडॉमिनन्स. म्हणजे इथे ब्लड ग्रुप कुठलाही एक न येता ब्लड ग्रुप ए पण येतो आणि बी पण येतो, किंवा इथे ब्लड ग्रुप ए पण येतो आणि बी पण येतोय. हा एक्झाम्पल कशाचा झाला, हा एक्झाम्पल झाला कोडॉमिनन्सचा. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय होत होतं, तर ब्लेंड होत होता. ब्लेंड होत होता म्हणजे की व्हाईटही दाखवत नव्हता आणि रेडही दाखवत नव्हता, तो ब्लेंड होऊन कुठला झाला होता, पिंक झाला होता. सो समजले तुम्हाला कोडॉमिनन्स. सो अशा पद्धतीने पुन्हा थोडंसं डिटेलमध्ये आणलं होतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे दॅट इज द मल्टिपल अलिलिझम. बघा, जेव्हा कधी आपण कुठलाही सब्जेक्ट घ्या आणि त्याचा तुम्ही स्टडी करा, तर जेव्हा तुम्ही त्याचा वर्डचा मिनिंग समजून घेतात तर तेव्हा तुम्हाला इझी लक्षात राहत आहे सगळ्या गोष्टी. देन मल्टिपल अलिलिझम, पुन्हा आता ब्लड ग्रुप वरती आलोय आपण. मल्टिपल अलिलिझम मध्ये पण घेऊ शकतो आपण ह्याला. मल्टिपल अलिलिझम म्हणजे एकापेक्षा दोनपेक्षा जास्त अलील जिथे कुठे एक्सप्रेस होणार आहे त्याला आपण मल्टिपल अलिल्स म्हणतो. जसं की तुम्ही स्किनचा कलर बघितला तर तुमच्या क्लासरूम मध्ये किंवा तुमच्या सोबत अवतीभोवती असणारे जे लोक आहेत त्यांचा जर स्किनचा कलर तुम्ही बघितला तर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तुम्ही टोन त्याची कुठे मॅच करू शकत नाही. म्हणजे कोणी एकदम व्हाईट असतं, कोणी येलोइश टाईप मध्ये असतं, कोणी ब्लॅक असतं, कोणी मीडियम असतं, तर त्याचे टोन एकदम व्हेरिएशन्स मिळतात. सो वाय दिस इज बिकॉज इथे जे एक्सप्रेशन झालेलं आहे अलिल्सचा बिकॉज ऑफ द मल्टिपल अलिल्स इफेक्ट. ठीक आहे. सो इट इज द प्रेझेन्स ऑफ मोर दॅन 2 अलिल्स. म्हटलं ना दोनपेक्षा जास्त अलिल्सचं जर एक्सप्रेशन होत असेल तर त्याला आपण मल्टिपल अलिलिझम असं म्हणतो. इट गव्हर्न्स द सेम कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल अलिल्स ऑफ द एबीओ ब्लड ग्रुपिंग जर तुम्ही इथे बघितलं तर, आणि त्यामुळे आपण हे एबीओ ब्लड ग्रुपिंग इथे का घेतोय एक्झाम्पल म्हणून, कारण की मल्टिपल अलिल्स म्हटले म्हणून आपण घेतोय. कारण की इथे 3 अलिल्स आहे, आय ए, आय बी आणि आय ओ, म्हणजे ओ ब्लड ग्रुपचा असणारा जो काही आहे. सो 3 अलिल्स आहे. So in an individual only the 2 alleles are present. Multiple alleles can be found only in the population. एका इंडिव्हिज्युअल्स मध्ये फक्त 2च अलील असणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक इंडिव्हिज्युअल बघितला तर त्याच्या ब्लड ग्रुप मध्ये कुठलेही 2च असेल, एक तर आय ए असेल
IB असेल, AB असेल किंवा IO ह्यापैकी कुठले दोनच असेल. पण जर तुम्ही पॉप्युलेशन घेतलं, 3-4 लोक घेतले आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला मल्टिपल इफेक्ट्स दिसणार आहे. सो दिस वी कॉल इट एज दॅट इज मल्टिपल अलिलिझम. नाव हे समजलंय ना. त्यानंतर मग इथे एक्झाम्पल आपण IAB चं घेतलं किंवा ह्याच्यामध्ये आपण स्किन कलरही घेऊ शकतो मल्टिपल अलिलिझम. देन पॉलिजेनिक, स्किन कलर पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये येतो. पॉलिजेनिक इनहेरिटन्स, पॉली मीन्स मल्टिपल ऑफ, जेनेटिक इफेक्ट, इनहेरिटन्स पेरेंट्स कडून आलेले. सो इट इज द इनहेरिटन्स इन विच द सम ट्रेट्स आर कंट्रोल बाय द सेव्हरल जीन्स, म्हणजे मल्टिपल जीन्स पासून. म्हणून मी ते मल्टिपल अलिलिझम मध्ये सांगितलं. बट दॅट स्किन कलर इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिजेनिक इनहेरिटन्स. नाव मल्टिपल जीन्स आहेत त्यांचे, अलिल्स नाही. तिथे मी मल्टिपल अलिल्स म्हटले होते, इथे मी मल्टिपल जीन्स म्हणते. माहितीये ना, अलिल्स आणि जीन्स. जीन्स म्हणजे अलिल्स म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द जीन्स, आणि इथे मी जीन्स म्हणते. सो फॉर एक्झाम्पल ह्युमन स्किन कलर, ह्युमन हाईट. सो इट इज कन्सिडर द इन्फ्लुएन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. आणि म्हणून आपण ह्याला नॉन मेंडेलियन म्हणतो, कारण की ह्युमनची हाईट मेंडलने जी स्टडी केली किंवा प्लांटची हाईट मेंडलने जी स्टडी केली त्यात त्यांनी दोनच सांगितलं होतं, एक तर प्लांट खूप उंच आहे किंवा खूप छोटस आहे. मधले त्याने काहीच सांगितलं नाहीये की मिडल साईजचे पण प्लांट्स असतात, कोणी थोडीशी उंची असते, कोणी खूपच जास्त छोटे असतात, म्हणजे एक्स्ट्रीमिटीज नाही. तर मधल्या पण गोष्टी कन्सिडर केल्या नाही. तर मेंडलने फक्त एक्स्ट्रीमिटीज सांगितलं, एक तर टॉल असेल किंवा डॉर्फ असेल, किंवा स्किन एक तर व्हाईट असेल किंवा ब्लॅक असेल, मधला कलरच नाही. सो त्यामुळे आपण इथे पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये काय होतं, जेनेट, इथे लक्षात ठेवा, जीन्सचं मल्टिपल जीन्स प्रेझेंट असणे. आणि मग काय झालं की यामुळे हा मेंडल्सचा लॉ इथे फॉलो होत नाही, म्हणून आपण याला नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स असं म्हणतो. सो इन अ पॉलिजेनिक ट्रेट द फिनोटाइप रिफ्लेक्ट्स द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ईच अलील, दॅट इज द इफेक्ट ऑफ ईच अलील इज द ऍडिटिव्ह. प्रत्येक अलीलचा इफेक्ट जो असेल तो ऍडिटिव्ह असेल. ऍडिटिव्ह म्हणजे वाढवणारा असेल. म्हणजे एखादा व्यक्ती एक काम करतोय, म्हणजे दोन व्यक्ती होते, हा एक व्यक्ती एक काम करतोय, हा एक व्यक्ती एक काम करतोय, आणि ते दोघंही जेव्हा एकत्र येऊन काम करतात तर त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट होतोय. आणि तो जो ऍडिटिव्ह इफेक्ट असेल, मॅक्सिमम बेनिफिटचा इफेक्ट असेल, सो त्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द ऍडिटिव्ह इफेक्ट, म्हणजे ऍड होतोय त्याच्यामध्ये. जसं की इथे तुम्हाला दिसतंय, दिस इज द व्हाईट स्किन टोन, देन देअर इज द टिंट स्किन टोन, देन दिस इज द हुआ, देन शेड्स अँड देन ब्लॅक. अशा पद्धतीचं हे जे आहे ते जीन्सच्या एक्सप्रेशन नुसार मल्टिपल जीन्स आहेत. पण हे मल्टिपल जीन्स एका व्यक्तीमध्ये दिसतील का? नाही, पॉप्युलेशन मध्ये दिसणार आहे. मल्टिपल जीन्स इज द कन्सिडर इन द पॉप्युलेशन ओनली. ह्युमन बिईंग्स मध्ये जर म्हटलं तर एकच असेल, अलिल्स जे आहेत एकच असेल. देन पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये जसं मी आता सांगितलं की ह्युमनचं स्किन कलर एक्झाम्पल घेऊ शकतो. अज्युम दॅट द 3 जीन्स A, B आणि C दॅट कंट्रोल्स द स्किन कलर. मी इथे अलील नाही म्हणत आहे, जीन्स म्हटले. 3 जीन जे आहेत A, B आणि C हे काय करतात, स्किनच्या कलरला कंट्रोल करतात. सो A, B, C रिस्पॉन्सिबल फॉर द डार्क स्किन कलर. म्हणजे हे जर तिघही डॉमिनेट फॉर्मॅटमध्ये असेल, कॅपिटल A, कॅपिटल B आणि कॅपिटल C तिघही डॉमिनेट फॉर्मॅटमध्ये असेल तर तिघही डार्क कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो रेसेसिव्ह फॉर्म A, B आणि C फॉर द लाईट स्किन. आता ह्याच्यामध्ये जर तो तिघही रेसेसिव्ह फॉर्मॅटमध्ये असेल तर ते काय असणार आहे, लाईट स्किनचा कलर असणार आहे. मग ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी खूप सारी असू शकते, मग कॉम्बिनेशन खूप असणार आहे ना. कॅपिटल A, कॅपिटल B त्यासोबत स्मॉल c येऊ शकतो, किंवा कॅपिटल A स्मॉल b स्मॉल c असू शकतो. सो दीज आर द व्हेरिएशन्स वी गेट इन द पॉलिजेनिक इनहेरिटन्स. इथे तुम्हाला दिसतं जिनोटाइप विथ द ऑल द 3 डॉमिनंट, जसं मी आता म्हटलं की डार्केस्ट स्किन कलर, आणि जर सगळे रेसेसिव्ह असतील तर तुम्हाला लाईटेस्ट स्किन कलर दिसेल. सो जिनोटाइप विथ द 3 डॉमिनंट आणि 3 रेसेसिव्ह अलिल्स म्हटले जर असतील, इट गिव्स द इंटरमिडिएट स्किन टोन. सो अशा पद्धतीचं तुम्हाला दिसते. सो दिस इज व्हॉट, दिस इज द इंटरमिडिएट स्किन टोन. एक तर ब्लॅक असेल किंवा व्हाईट असेल किंवा इंटरमिडिएट. सो दस द नंबर ऑफ ईच टाइप ऑफ द अलील इन द जीनोटाइप डिटरमाइन द डार्कनेस ऑर द लाईटनेस ऑफ द स्किन. सो हे जीन जे आहे ते काय डिटरमाइन करतात की स्किनचा कलर डार्क आहे का स्किनचा कलर फेंट आहे, लाईट आहे. अँड द लास्ट इफेक्ट इज व्हॉट, दॅट इज द प्लिओट्रॉफी. प्लिओट्रॉफी याचा मिनिंग काय आहे, हिअर द सिंगल जीन
पॉलिजेनिक मध्ये मल्टिपल जीन्स, मल्टिपल अलिल्स मध्ये अलिल्सचे मल्टिपल फॉर्मॅट, कोडॉमिनन्स मध्ये दोघांनाही इगो आहे, दोघंही एक्सप्रेस होणार आहे. त्याच्या अगोदर आपण बघितलं होता इनकम्प्लीट मध्ये ब्लेंडिंग इफेक्ट आहे. आणि आता आपण बघतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द प्लिओट्रॉफी. प्लिओट्रॉफी दॅट मीन्स द सिंगल जीन एक्झिबिट द मल्टिपल फिनोटाइप एक्सप्रेशन. So such a gene we call it as pleiotrophic gene. So in most cases the mechanism of pleiotropy is the effect of gene on the metabolic pathway which contributes towards the different phenotype. म्हणजे इथे काय म्हटलं की हा जो प्लिओट्रॉफी इफेक्ट आहे म्हणजे जीन्सचा, जीन किती आहे, सिंगल जीन आहे पण एक्सप्रेशन वेगवेगळे दाखवतोय. एकच जीन आहे पण मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन दाखवतोय. आणि यामध्ये आपण एक्झाम्पल घेतले मेटाबॉलिक पाथवेज, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही मेटाबॉलिझम घडतंय त्याच्यामध्ये जे काही मेटाबॉलिक पाथवेज फॉलो होत आहेत याच्यासाठी जरी जीन एक रिस्पॉन्सिबल असेल पण पाथवेज मल्टिपल असेल एक्सप्रेशनसाठी. सो फॉर एक्झाम्पल स्टार्च सिंथेसिस इन द पी किंवा फिनलकिटोन्युरिया किंवा सिकल सेल ॲनिमिया हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. कशाचे, प्लिओट्रॉफीचे. कारण की एक जीन आहे पण त्याचे एक्सप्रेशनचे जे काही एक्सप्रेशन जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे जसं की इथे एक सिंगल जीन, म्हणजे हा एक क्रोमॅटिड कन्सिडर करा. ह्या क्रोमॅटिड मध्ये हा एक सिंगल जीन आहे. This is what, this is the pleiotropy and this is the multiple trait. So this is the trait A, then trait B and this is the trait C. Trait याचा मीनिंग त्याचे एक्सप्रेशन तीन वेगवेगळ्या पद्धतीचे दिसत आहेत. का, कारण की हा जीन एकच आहे आणि म्हणून ह्याला फिनॉमिनन काय दिला, दॅट इज द प्लिओट्रॉफी. ट्रॉफी मीन्स जे डोळ्यांना दिसते. देन ह्याचे एक्झाम्पल काय, फिनोल्किटोन्युरिया किंवा सिकल सेल ॲनिमिया. सो इन द फिनोल्किटोन्युरिया किंवा सिकल सेल ॲनिमिया मध्ये काय होतं, जीन जे आहे ते म्युटंट झालेले अँड हॅज द मेनी फिनोटायपिक इफेक्ट. फॉर एक्झाम्पल फिनोल्किटोन्युरिया मध्ये काय होतं, इट कॉजेस द मेंटल रिटार्डनेस, रिडक्शन इन द हेअर अँड स्किन पिगमेंटेशन. सो अशा पद्धतीचं तुम्हाला कॅरेक्टर बघायला मिळणार आहे. आता प्लिओट्रॉफीचं आणखी एक मी एक्झाम्पल दिलं होतं, दॅट इज द स्टार्च सिंथेसिस इन द पी प्लांट. इथे पी प्लांट दिसत आहेत, हे पीचे पॉड्स दिसत आहेत. आता ह्याच्यामध्ये स्टार्च सिंथेसिस. सो स्टार्च सिंथेसिस इज इफेक्टिव्हली बाय द बीबी जीन. सो इफेक्टिव्ह कधी होईल, जेव्हा तुमच्याकडे बीबी हा जीन असेल. देअरफॉर द लार्ज स्टार्च ग्रेन्स आर प्रोड्यूस. आणि त्यामुळे हे जे ग्रेन्स आहेत हे मोठे मोठे असणार आहे. आता इथून पुढे तुम्ही जेव्हा पी मटर घेता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्याकडे हा प्लिओट्रॉफीचा एक्झाम्पल आहे. जर कॅपिटल बी चे जीन एक्सप्रेस झाले तर तो लार्ज साईजचे दाखवणार आहे. स्मॉल बी असेल तर काय म्हणू शकतो, स्टार्च सिंथेसिस कमी झालेली आहे आणि स्मॉलर स्टार्च ग्रेन असणार आहे. सो स्टार्च ग्रेन साईज ऑल्सो शोज द इनकम्प्लीट डॉमिनन्स. ह्यामध्ये तो इनकम्प्लीट डॉमिनन्स ऑल्सो दाखवू शकतो. सो इफेक्टिव्ह स्टार्च सिंथेसिस दॅट इज द कॅपिटल बी आणि यामध्ये लार्ज साईजचे असणार आहे. लेसर असेल तर हा अशा पद्धतीचा आणि इंटरमिडिएट असेल तर त्याला आपण म्हणतो दॅट इज द इनकम्प्लीट डॉमिनंट. कारण की इंटरमिडिएट म्हणजेच ब्लेंडिंग इफेक्ट असं म्हणतो. कारण की जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं मिराबिलस जलापा किंवा 4 o'clock प्लांट त्यामध्ये किंवा जास्वंदाचं एक्झाम्पल बघितलं होतं की रेड किंवा व्हाईट असतात आणि तिसरं जे तयार होतं इनकम्प्लीटने ते पिंक होतं. तशाच पद्धतीचं इथे इंटरमिडिएट जे आहेत ते लार्ज किंवा स्मॉल नाही तर मिडल टाईपचेही तयार होणार आहे. देन नेक्स्ट पार्ट इज द स्मॉल पार्ट दॅट इज द लिथल जीन्स. लिथल जीन्स, लिथल याचा मिनिंग काय आहे, जीव घेणं. जीव घेणं म्हणजे तो पर्टिक्युलर ॲनिमल किंवा तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम, प्लांट असेल ॲनिमल असेल, तो सर्वाइव्ह करणार नाही काही कंडिशन्स मध्ये. सो जीन्स इन देअर म्युटंट फॉर्म लीड्स टू द डेथ ऑफ ऑर्गॅनिझम. एखादा जीन जर म्युटेटेड फॉर्मॅट मध्ये असेल तर तो त्या ऑर्गॅनिझमसाठी खूप जास्त घातक असू शकतो. त्यामुळे त्या ऑर्गॅनिझमची डेथ होऊ शकते. त्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द लिथल जीन्स. आणि म्युटेशन्स, वी नो दॅट म्युटेशन्स गुड पण असू शकतात पण मोस्ट ऑफ द टाइम्स वी कॅन से द म्युटेशन्स इज द बॅड ऑल्सो. So in the heterozygotes are the unaffected by the recessive allele because they only express when they are the homozygous. जसं की इथे आपण एक्झाम्पल घेऊया अकॉस्टिक कोट. अकॉस्टिक अक्वॅटिक कोट म्हणजे ब्लॅक कलरचा माईस आहे. देन येलो कोट आणि देन डेड. म्हणजे ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर लिथल जीन कोणता आहे, कुठला फॉर्म जर आला तर तो
त्या माईसची डेथ होईल. जर पूर्णपणे दोघंही रेसेसिव्ह फॉर्मॅटमध्ये आले तर त्यांची डेथ होईल. याचा मिनिंग हा जो रेसेसिव्ह अलील आहे तो म्युटेटेड आहे आणि दोघंही जर ते रेसेसिव्ह एक्सप्रेस झाले तर त्याची डेथ होणार आहे. सो रेसेसिव्ह फॉर्मॅटमध्ये जर असेल तर ते प्रॉब्लेम करतात. पण जर डॉमिनंट एखादा जरी त्यांच्याकडे असेल तर डॉमिनंट जो आहे त्याच्यामुळे हे अॅनिमल्स जे आहेत ते सर्वाइव्ह करतायत. So heterozygotes are unaffected by the recessive allele because they only express when they are the homozygous. So dominant allele kills both in homozygous and heterozygous condition. पण जर इथे मी असं म्हटलं की लिदल जीन हा डॉमिनंट होता तर हे त्यांच्या तिघांची डेथ झाली असती. पण मी असं म्हटलं की लिदल जीन हा रेसेसिव्ह आहे तर फक्त रेसेसिव्ह कंडिशन इथे दिसते आणि म्हणून ह्याची डेथ झालेली आहे. त्याला आपण म्हणतो व्हॉट, दॅट इज द लिदल जीन्स. लक्षात राहील लिदल जीन्स. Okay. Now moving towards the next, that is the behavior of chromosome during the meiosis. Actually ना थोडंसं आपण कव्हर करतोय ना सिलेबस, कारण की आपल्याला कमी वेळेमध्ये खूप सारा सिलेबस कव्हर करायचा आहे आणि तेवढं एफिशियन्सी पण असली पाहिजे. मग आपली एफिशियन्सी कधी वाढवायची किंवा कधी आपण एफिशियंट काम केलं असं समजायचं. तर तुम्ही भलेही 2 तास अभ्यास करा पण तुमच्या डोक्यात काहीच गेलेलं नाहीये आणि 100% फोकस नाही. आता तुमच्या आजूबाजूला काही जरी आलं तर तुम्हाला फरक नाहीये, तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजूनच घ्यायचा आहे. तुम्ही अर्ध्या तासात तो कॉन्सेप्ट समजून घेऊ शकता. ह्याला आपण म्हणतो एफिशियंट काम. म्हणजे बाकीचे जरी स्टुडंट 8-8 तास अभ्यास करत असतील, 4-4 तास अभ्यास करत असतील तर याचा मिनिंग ते एफिशियंट काम करतायत असं नाहीये. सो आता जे तुम्ही लेक्चर बघतायत हे याच्यासाठी सांगते की तुम्ही जे लेक्चर बघतायत ते फुल फोकसने बघा, जेणेकरून तुमचं इथे इतका सगळा तुम्हाला डेटा मिळून जाईल, इतकं सगळं व्यवस्थितपणे लक्षात राहील की तुम्हाला सेकंड टाइम जेव्हा रीडिंग करणार किंवा आयदर तुम्हाला पॉसिबल नाही झालं फर्दर रीडिंग करणं तरीही या गोष्टी आठवतील. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा आपण एखादी फुल कॉन्सन्ट्रेशनने गोष्ट करतो ना ती एकदम फिट आपल्या डोक्यामध्ये राहते, ती आपण लवकर विसरत नाही. ठीक आहे. नाव मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट. आणि थोडंसं सिलेबस लवकर कव्हर करायचंय म्हणून मी आणलंय आणि एफिशियंट ह्यासाठी की बरंचसं डायग्रामॅटिकली दिलंय जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी लक्षात राहतील. बिहेवियर ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग द मिओसिस. आता मिओसिस आणि मायटोसिस या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती आहे. हे काय आहेत, ह्या सेलच्या सायकल आहे, डिव्हिजनसाठी काम करतात. सो मिओसिस मध्ये एकापासून 4 तयार होतात ज्यालाही इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात. ठीक आहे. जसं तुम्हाला दिसतंय की एकापासून ते 4 तयार झाल्यात सेल आणि एकापासून 2 तयार झाल्या तर त्याला आपण म्हणतो मायटोसिस. मग तुम्ही मला सांगा की डिव्हिजन सगळ्यात जास्त कुठे गरजेचं आहे आपल्या बॉडीमध्ये? तर एखादा नवीन ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जर तयार होत असेल, म्हणजे जसं की इन सिम्पल लँग्वेज एक्झाम्पल घेऊया की एखादा छोटासा बेबी आहे, जर तो मध्ये किंवा पोटामध्ये तयार होतोय तर मग त्या सेल्सचं डिव्हिजन खूप फास्ट रेटने करणं गरजेचं आहे, तरच तो तेवढा मोठा बेबी जो आहे तो तयार होईल. मग तिथे काय गरज आहे? तिथे मिओसिसची गरज आहे, एकापासून 4 करण्याची गरज आहे. ठीक आहे. जिथे गरज नाहीये एवढी तर तिथे एकापासून 2च तयार होतील, त्याला आपण मायटोसिस म्हणतो. सी बिहेवियर ऑफ क्रोमोझोम्स ड्युरिंग मिओसिस. मिओसिसच्या टाइमला क्रोमोझोम कशा पद्धतीने बिहेवियर करतो? आता मिओसिसच्या तुम्हाला 4 फेजेस माहिती असतील. एक प्रोफेज, देन मेटाफेज, देन अरे 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 आणखी कोणती राहिली? अनाफेज एक असते. हा सी हिअर अनाफेज अँड देन टीलोफेज. ह्या 4 फेजेस आपल्याला माहिती आहे. सो दिस इज द प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज आणि टीलोफेज. सिमिलरली जसं इथे होतंय तसं सेकंड मध्ये होणार आहे मिओसिस 2. 1 आणि 2 फेजेस मध्ये होतात आणि म्हणून आपल्याला ते 4 मिळतात. ठीक आहे, ज्याला आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. आणि मायटोसिस मध्ये रिडक्शनल म्हणतो. सी हिअर. आता इथे आपल्याकडे एक सेल होती. ही सेल जी आहे ती प्रोफेज कंडिशन मध्ये आहे. या सेलचा न्यूक्लियस जो आहे तो डिसरप्ट झालेला आहे. इथे तुम्हाला दिसते न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो डिसरप्ट झालेला आहे. त्यानंतर मग येते प्रोफेज. प्रोफेज मध्येच हे सगळं होतं. मग प्रो मेटाफेज. मेटाफेजच्या अगोदरची ही प्रोफेज आहे. मेटा याचा मिनिंग काय? मिडल मध्ये. मिडल मध्ये इक्वेटर वरती सगळे क्रोमोझोम्स एकत्र येतात, त्याला आपण म्हणतो दिस इज व्हॉट, दिस इज द मेटाफेज. इथे तुम्हाला दिसते इक्वेटर वरती सगळे एकत्र येतात. त्यानंतर काय होतं तर एकत्र आल्याच्या नंतर पुढे काय करायचं त्यांना? तर त्यांना स्पिंडल फायबरने ओढून घ्यायचंय. आपल्याला सगळ्यांना एका लाईन मध्ये बसवायचं आणि मग जे पाहिजे तो ओढून घ्यायचंय. ती गोष्ट कुठे होते? ती गोष्ट होती अनाफेज मध्ये. मग स्पिंडल फायबर तिथे तयार होतील. ते स्पिंडल फायबर काय करतील? ह्या क्रोमोझोम्सला
अपोजिट डायरेक्शनला ओढायला लागतील. मग ते कुठे होते, ॲनाफेज मध्ये अपोजिट डायरेक्शनला ओढले. त्यानंतर टीलोफेज येणार आहे. टीलोफेज मध्ये काय होणार आहे, ते पूर्णपणे स्पिंडल फायबर जे तयार झाले होते ओढण्यासाठी तर ते डिसअपिअर होऊन जाणार आहे. आता क्रोमोझोम जे आहेत ते सेपरेट तयार होणार साईडला होणार आहे. देन प्रोफेज 2 मध्ये, मग ह्याच्यानंतर ही टीलोफेज 1 नंतर पुन्हा प्रोफेज 2 येते. मग प्रोफेज 2 मध्ये काय होणार आहे, त्याच्यानंतर प्रोफेज 2 मध्ये पुन्हा हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे तो डिस्टर्ब होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक मेटाफेज येणार आहे. मेटाफेज मध्ये पुन्हा ते एका लाईनला येणार आहे. एका लाईनच्या नंतर आता हे जे काही तुम्हाला दिसतंय ना, हे बघा टीलोफेज, इथे काय होणार आहे, ही फेज इकडे चाललेलं आहे, ह्या दोघांची पुढची फेज इकडे चाललेली आहे. आलंय ना लक्षात? नाही तर तुम्ही म्हणणार एकच सगळं सोबत कसं काय चाललंय, हे हाफ पार्ट इकडे चाललेलं आहे मिओसिस 2 चा, हाफ पार्ट इकडे चाललेलं आहे मिओसिस 2 चा. देन प्रोफेज नंतर मेटाफेज नंतर ॲनाफेज नंतर क्रोमॅटिड्स ओढले जाणार आहे. क्रोमॅटिड्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना, हा क्रोमोझोम आणि त्याचे एकच पार्ट, हा त्याला आपण क्रोमॅटिड म्हणतो. सो क्रोमॅटिड्स ओढले जाणार आहेत. ही ते टीलोफेज मध्ये काय होणार आहे, त्यांचे स्पिंडल फायबर वगैरे सेपरेट आउट होणार आहे, म्हणजे डिसअपेअर होणार आहे. आणि आता मध्ये जे राहणार आहे ते फक्त क्रोमॅटिड्स. आणि मग हे जे आहे ते क्रोमोझोम सेपरेट आउट म्हणजे सायटोकायनेसिस होणार आहे, म्हणजे ह्यांचं सायटोप्लाझम सेपरेट आउट होणार आहे. सो सायटोकायनेसिस नंतर इथे काय होणार आहे, 2 सेल सेपरेट आउट होतील, त्यांचा मेम्ब्रेन बनेल आणि त्यांच्यापासून काय बनणार आहे, तर नवीन सेल तयार होणार आहे. नाउ दिस सेल वी कॉल्ड इट एज, दिस इज द हॅप्लॉइड सेल. सुरुवातीला आपल्याकडे डिप्लॉइड होती आणि त्यानंतर आपल्याला मिळते हॅप्लॉइड सेल्स. ठीक आहे, आले लक्षामध्ये? सो दिस इज द हॅप्लॉइड मीन्स हाफ. नाउ इफ देर इज नो क्रॉसिंग ओव्हर देन मेंडेलियन फॅक्टर सेग्रिगेट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं मला सांगायचं की ह्या ज्या फेजेस आहे ह्यामध्ये प्रोफेज एक असते आणि ह्या प्रोफेजला आणखी जर ह्याची सब फेज जर बघितले तर पकायटिन स्टेज असते. आता ह्या स्टेजमध्ये काय होत असतं, तर क्रॉसिंग ओव्हर होत असतं. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे माझ्याकडे हा एक क्रोमोझोम आहे आणि माझ्याकडे दुसरा एक क्रोमोझोम आहे, जसं की माझ्याकडे हा एक क्रोमोझोम आहे. मग ह्यामध्ये काय होणार आहे, इथे यांचं क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. क्रॉसिंग ओव्हर झाल्याच्या नंतर नाउ दिस क्रोमोझोम इज लुकिंग लाईक दिस. हे जे क्रोमोझोम्स आहेत ना ते तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळतील. हा इथला पोर्शन ह्याचा रेड होऊन जाईल आणि ह्याचा इथला पोर्शन जो आहे तो व्हाईट होऊन जाईल. ठीक आहे, सो हे क्रोमोझोम अशा पद्धतीने सेपरेट आउट होतील. सो ह्याला काय म्हणतो, ही कुठे होते सगळं, हे प्रोफेज मध्ये होते. प्रोफेज मध्ये काय होते, क्रॉसिंग ओव्हर होते. प्रोफेज मध्ये नेमकं कुठे होते, पकायटिन स्टेज मध्ये क्रॉसिंग ओव्हर होते. ठीक आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो, रिकॉम्बिनेशन म्हणतो. सो इफ देर इज नो क्रॉसिंग ओव्हर देन मेंडेलियन फॅक्टर सेग्रिगेट. जर इथे क्रॉसिंग ओव्हर नाही झाली तर असं आपण म्हणतो की मेंडेलियनचा फॅक्टर जो आहे तो सेग्रिगेट झाला, म्हणजे हॅप्लॉइड झाली ना सेल, हॅप्लॉइड झाली तर एकच पार्ट जो आहे तो क्रोमोझोमचा सेपरेट आउट झाला. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द मेंडेलियन फॅक्टर सेग्रिगेट. इफ देर इज अ क्रॉसिंग ओव्हर, जर अशा पद्धतीची क्रॉसिंग ओव्हर जर झाली तर काय होईल, क्रॉसिंग ओव्हर झाले देन ए मेंडेलियन फॅक्टर सेग्रिगेट्स ड्युरिंग द मिओसिस 2. क्रॉसिंग ओव्हर झाले तर मिओसिस 2 च्या फेज मध्ये मेंडेलियन फॅक्टर सेपरेट आउट होतील. क्लिअर? नाव मी जे मगाशी सांगत होते की क्रॉसिंग ओव्हर होतीये, क्रॉसिंग ओव्हर नाही होते, तर ते आपण इथे बघतोय. ही मिओसिसची स्टेज दिसते आणि पर्टिक्युलरली मी तुम्हाला काय म्हटलं होतं की क्रॉसिंग ओव्हर कुठे होते, प्रोफेज मध्ये होते. प्रोफेज ही कुठली दाखवलेली आहे, प्रोफेज 1 दाखवलेली आहे. आता ही जी प्रोफेज आहे त्याच्यामध्ये 5 स्टेजेस असतात, एक लेप्टोटीन, देन झायगोटीन, देन पकायटीन, देन डिप्लोटीन आणि देन डायकायनेसिस. आपल्याला महत्वाची कोणती आहे, कारण की आपल्याला क्रॉसिंग ओव्हर स्टडी करायचंय म्हणून आपल्यासाठी महत्वाची स्टेज आहे पकायटीन आणि देन डिप्लोटीन मध्ये तर ते सेपरेट आउट होतातच. सो दिस वन इज द स्टार फेज फॉर अस. ही आपल्यासाठी स्टार फेज आहे. बघा लेप्टोटीन मध्ये आता प्रोफेज 1 मध्ये काय चाललेलं आहे, लेप्टोटीन मगाशी सांगितल्याप्रमाणे एक सिंपल लॉजिक लावायचं आपलं की एखाद्या सेल पासून तुम्हाला दुसरी सेल तयार करायची. दुसरी सेल तयार करायची असेल तर तुम्हाला त्याचे क्रोमॅटिड सेपरेट आउट, क्रोमोझोम सेपरेट आउट करावे लागतील. सेपरेट झाले तर त्यांना डबल करावे लागेल. डबल झाल्याच्या नंतर मग सेलला बाजूला करावं लागेल. मग ह्या सगळ्यांसाठी जागा लागणार आहे आणि आपला न्यूक्लियस कुठे असणार आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये. जागा करण्यासाठी पहिले मेम्ब्रेनला तर डिस्टर्ब करावं लागेल.
जागा खूप जास्त लागते सिंथेसिससाठी. बघा लेप्टोटीन मध्ये काय होतं, लेप्टोटीन मध्ये न्यूक्लिअर एनव्हलप जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय डिस्टर्ब झालेला आहे. देन सेकंड थिंग इज दॅट हे जे क्रोमोझोम्स आहेत आता त्यांना डबल व्हायचं आहे, मग इथे काय करणार आहे, क्रोमोझोम पेअरिंग अँड सिनॅप्सिस बिगिन म्हणजे एकमेकांच्या जवळ यायला लागतात. ठीक आहे, एकमेकांच्या जवळ आले. सो सिनॅप्टोझोमल कॉम्प्लेक्स जर विचारलं, सिनॅप्टोझोमल कॉम्प्लेक्स कोणत्या स्टेजमध्ये तुम्हाला बघायला मिळतो, तो झायगोटीन स्टेजमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. झायगोटीन ह्याचा मिनिंग तुम्हाला सिंपली माहिती असेल की एखाद झायगोट तयार होतं म्हणजे दोघं जण एकत्र येत आहेत तेव्हा झायगोट तयार होतो. तशाच पद्धतीने ही झायगोटीन स्टेज म्हणजे जेव्हा दोन क्रोमोझोम एकत्र येत आहेत, एकत्र एकमेकांच्या जवळ येत आहेत, तेव्हा ती काय बनते, झायगोटीन, ज्याला आपण सिनॅप्सिस असं म्हणतो, सिनॅप्टोझोमल कॉम्प्लेक्स अशा पद्धतीने तयार होतं. देन येते पकायटीन स्टेज. इथे जर तुम्ही व्यवस्थितपणे, तुम्हाला जर डायग्राम व्यवस्थित दिसत असेल तर एक तुम्हाला ब्ल्यू कलर दिसतोय आणि दुसरा तुम्हाला रेड कलर दिसतोय. ह्या ज्या दोन नॉन क्रोमॅटिड्स आहेत ते एकमेकांना क्रॉस करतायत. ठीक आहे, क्रॉस करतायत म्हणजे क्रोमोझोम्स आर फुल्ली सिनॅप्स अँड क्रॉसिंग ओव्हर बिगिन्स. इथे क्रॉसिंग ओव्हर स्टार्ट झालेली आहे. देन ही कोणती स्टेज आहे, पकायटीन मध्ये. ठीक आहे, देन डिप्लोटीन मध्ये काय होणार, सिनॅप्टोझोमल कॉम्प्लेक्स स्टार्ट्स टू डिसअपियर अँड कायझमा आर विजिबल. मग आता इथे काय होणार आहे, सिनॅप्टोझोम, इथे जो सिनॅप्टोझोम तयार झाला होता एकमेकांच्या जवळ, आता हे म्हणजे बाजूबाजूला सरकायला लागतील. सो सिनॅप्टोझोमल कॉम्प्लेक्स काय होणार आहे, दॅट इज गेटिंग डिसअपियर अँड कायझमा आर विजिबल. आता हा कायझमा जो आहे, कायझमा म्हणजे क्रॉसिंग ओव्हर जी झालेली आहे ती तुम्हाला आता व्यवस्थितपणे विजिबल होणार आहे. अँड देन this is when it happens, that is the diplotin stage, and then there is the dikinesis म्हणजे फर्दर क्रोमोझोम जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि इथे तुम्हाला जे आता क्रोमोझोम दिसणार आहे, दिस क्रोमोझोम इज वी सेड की एकाकडे हा ब्लूचा पार्ट गेला आणि एकाकडे हा रेडचा पार्ट गेलेला आहे. आले लक्षामध्ये? यामध्ये तुम्हाला हेच क्वेश्चन विचारलं तर विचारू शकता, क्रॉसिंग ओव्हर कुठे होते, पकायटीन मध्ये. सिनॅप्टोझोमल कॉम्प्लेक्स कुठे तयार होतोय, झायगोटीन मध्ये. सिनॅप्टोझोमल कॉम्प्लेक्स इनव्हिजिबल कुठे होतोय, डिप्लोटीन स्टेज मध्ये. सो हा फक्त ह्याच्यामध्ये ह्या दोन किंवा ही जास्तीत जास्त लक्षात ठेवू शकतात. सो ह्या 3 स्टेजेस महत्वाच्या आहे. लेप्टोटीन तर सुरुवातीचीच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जागा करायची म्हणून क्रोमोझोम मेम्ब्रेनला जो आहे तो डिसअपियर करणं गरजेचं होतं ना. आता हे सगळं आतापर्यंत आपण बघितलं होतं, नॉन मेंडेलियन बघितलं, पॉलिजिन वगैरे जे काही आहे, प्लिओट्रॉफी, मल्टिपल अलेलिझम, ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आता बऱ्याचदा काय होतं की क्वेश्चन येतो आणि आपण त्याला खूप सारा टाइम देतो, मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, फॉर्म्युले यूज करायचे. जसं की फिनोटाईपचा रेशो आपल्याला काढायचा आहे. फिनोटाईपचा रेशो ऑलवेज रिमेंबर दॅट इज 2:1. जिनोटाईपचा रेशो काढायचा आहे. जिनोटाईपचा रेशो इज 3:n. मग तुम्ही म्हणणार हे n काय मॅडम, एन म्हणजे किती हेट्रोझायगोट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण एन म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला गॅमेट्स काढायचे आहेत. गॅमेट्स 2:n. मग आता इथे खाली काय दिलेलं आहे, तुम्हाला गॅमेट्स दिलेलं आहे, दॅट इज प्रोड्युस्ड बाय. मग हे गॅमेट्स दिलेले आहेत. मग आता तुम्हाला पहिली कंडिशन बघा, ह्याच्यामध्ये किती गॅमेट्स तुम्हाला दिसत आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच गॅमेट दिसतो. कारण की जर मी असं लिहिलं असतं, आता हे सगळे रिसेसिव्ह आहे ना, जर मी असं लिहिलं असतं कॅपिटल ए स्मॉल ए आणि कॅपिटल बी किंवा स्मॉल बी कॅपिटल बी, तर तुम्हाला इथे काय मिळालं असतं, गॅमेट्स 4 मिळाले असते. ठीक आहे, इथे काय मिळणार आहे, एकच गॅमेट मिळणार आहे. सो गॅमेट्स एकच आहे, सो इथे काय मिळणार आहे, टोटल गॅमेट्स किती, 2:1. सो इथे एकच असणार आहे, सो दॅट इज द 1 गॅमेट. देन आता ही सेकंड केस आहे बघा. सेकंड केस मध्ये काय, कॅपिटल एम आणि स्मॉल एम. मग ह्याच्यामध्ये गॅमेट्स किती मिळणार आहे, 2 गॅमेट्स मिळणार आहे. आता ह्यामध्ये तुम्ही सांगू शकता किती, कॅपिटल पी स्मॉल पी आणि कॅपिटल आर स्मॉल आर, ह्याच्यामध्ये किती गॅमेट्स मिळणार आहे, दॅट इज द 4 गॅमेट्स. ह्याच्यामध्ये कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल एस स्मॉल एस, कॅपिटल टी स्मॉल टी. मग हे किती टोटल गॅमेट आहेत, ह्याचे 2, 2 4 आणि 2 6, सॉरी 8. सो हिअर इज व्हॉट, दॅट इज टोटल द 8 गॅमेट्स आर देअर. मग ते गॅमेट्स कशा पद्धतीने काढलेत आपण, सो 2 गॅमेट्स अशा पद्धतीचे, 2 गॅमेट्स म्हणजे आयदर KLM येईल किंवा KLM येईल, अशा पद्धतीचा गॅमेट येईल. PQRच्या केसमध्ये ह्या प्रोबॅबिलिटीज आहे किंवा RRSSTT ह्या तिन्हींच्या केसमध्ये ह्या प्रोबॅबिलिटीज आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही गॅमेट्स कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, मग आता हे गॅमेट्स कसे कॅल्क्युलेट केले इझिएस्ट वे मध्ये, तर हे तर तुम्ही करून बघू शकत नाही एक्झाम मध्ये. मग तुम्ही कसं करणार बघा, आता ह्या केसमध्ये तुम्ही कसं करणार,
आता ही सेकंड केस घेऊया. ह्या सेकंड केसमध्ये किती हेटेरोझायगोट आहे तुमच्याकडे? एक हेटेरोझायगोट आहे, म्हणजे 2:1. एन इज व्हॉट? दॅट इज द हेटेरोझायगोट. ठीक आहे, म्हणून तुमचा आन्सर काय आलं? 2. आता ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती हेटेरोझायगोट दिसतंय तुम्हाला? कॅपिटल पी स्मॉल पी आणि कॅपिटल आर स्मॉल आर, 2 हेटेरोझायगोट दिसत आहेत. म्हणजे तुमचे इथे गॅमेट्स तुम्ही कसे काढू शकता? 2:2, म्हणजे किती येणार आहे? 4 गॅमेट. तिसऱ्या ह्याच्यामध्ये किती हेटेरोझायगोट तुम्हाला दिसत आहे? 2:3, म्हणजे 2 4, 4 2 8. सो देयर इज द 8 गॅमेट्स. अशा पद्धतीने तुम्ही गॅमेट्स कॅल्क्युलेट करू शकता. सेकंड थिंग इज व्हॉट? दॅट इज द जीनोटाइप तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. मग जीनोटाइप तसेच करणार आहे. एन इज व्हॉट? अल्टिमेटली एन तुम्हाला माहिती आहे हेटेरोझायगोट्स आहे. मग आता इथे जे मी दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही करणार. सो 3:1, म्हणजे सेकंड बीचं जीनोटाइप किती झाला? 3. त्यानंतर सीचा जीनोटाइप किती झाला? सीचा जीनोटाइप 3:2, 3 3 9, बरोबर. ह्याचा हे किती हेटेरोझायगोट आहे? 3 हेटेरोझायगोट आहे, म्हणजे 3:3, म्हणजे हे किती झाले? 27. सो जीनोटाइप तुम्हाला किती मिळाले? 27. सो अशा पद्धतीने फिनोटाइप कॅल्क्युलेट. फक्त 3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. फिनोटाइप आणि गॅमेट्स हे सेमच आहेत फॉर्म्युलामध्ये, फक्त वेगळं काय आहे? जीनोटाइप्स. जीनोटाइप्स मध्ये 3चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एन इज ऑलवेज रिमेंबर, एन हा हेटेरोझायगोट्स किती आहे त्याच्यामध्ये, त्यावरून तुम्ही काढू शकतात की दॅट इज द एन. ठीक आहे, ओके. Now, there is the one more term that we call it as, that is the conditional mutant. Conditional mutant काय आहे? The mutation that has the wild type phenotype under certain permissive environmental condition and mutant phenotype under the other resistant conditions. त्याला आपण म्हणतो that is what? That is the conditional mutant. Conditional याचा मीनिंग काय आहे की कंडिशन नुसार ते म्युटंट कशा पद्धतीचे आहे. म्हणजे जर परमिसिव्ह याचा मीनिंग काय की एखादी गोष्ट आपण परमिट केली, इझी आहे म्हणून आपण त्याला अलाउड केलं, त्याला आपण म्हणतो परमिसिव्ह. जसं की एखादा एक एक्झाम्पल घेतलं की ई कोलाई साठी परमिसिव्ह कंडिशन काय सांगू शकतात? दॅट इज द 37°C. म्हणजे तुम्ही जर ह्या टेम्परेचरला ठेवलं तर ही कंडिशन काय झाली? दॅट इज द परमिसिव्ह फॉर द ई कोलाई, कारण की तो चांगल्या पद्धतीने राहू शकतो. पण जर तुम्ही ई कोलायला 47°C ला ठेवलं, म्हणजे ह्यापेक्षा ऍडव्हर्स कंडिशनला ठेवलं. ऍडव्हर्स कंडिशनला जर तुम्ही ठेवलं तर ही कंडिशन त्याच्यासाठी काय झाली? दॅट इज द रेस्ट्रिक्टिव्ह कंडिशन. सो ह्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द कंडिशनल म्युटंट. मग म्युटंट तुम्हाला कधी मिळणार आहे? इथे ई कोलाई स्वतःमध्ये असे बदल घडवून आणेल की तो ह्या कंडिशनला सर्वाइव्ह करेल, आणि मग इथे जे काही म्युटेशन झाले त्याला आपण म्हणतो रेस्ट्रिक्टिव्ह टाइप ऑफ द म्युटेशन, किंवा त्याला मोठ्या टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो कंडिशनल म्युटंट. आले लक्षात? एवढंच टर्म आहे कंडिशनल म्युटंटची. आणि इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस जीनोटाइप जेनेटिक्सचं सेकंड सेशन आपण कम्प्लीट केलेलं आहे. होप सो नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स तुम्हाला सगळी समजली आहे. आणि ह्यामध्ये जे आपण बघितलं ते अलिलिक इंटरॅक्शन बघितलं. इन माय नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नॉन अलिलिक इंटरॅक्शन. मग नॉन अलिलिक इंटरॅक्शन कशा पद्धतीचे, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन माय नेक्स्ट सेशन. डेली माझे सेशन्स असणार आहेत आणि 100% आपला सिलेबस कव्हर होणार आहे, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. पण डेली सेशन्स अटेंड करत चला, जेणेकरून तुम्ही अभ्यास करायला लागाल, तुमचं ऍटलीस्ट सुरुवात तरी होईल. आणि फॉर्म भरलेले नसेल तर लगेच फॉर्म भरून घ्या जितक्या लवकर होईल, नंतर पुन्हा वेळ घालवण्यात काही पॉईंट नाहीये. रोजचे ऍटलीस्ट 2-3 तास तुम्ही आपल्या सेटच्या प्रिपरेशनला द्या. पेपर 1 साठी काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पेपर 1चे काही आपण युट्यूबमध्ये काही सेशन्स घेणार आहोत जे फ्रीमध्ये असेल तुम्हाला, ज्यामध्ये बरेचसे पॉईंट्स आपण पेपर 1चे कव्हर करणार आहोत. अभिजित सर जे आहेत ते पेपर 1चे काही एमसीक्यू डिस्कशन वगैरे घेतील. या व्यतिरिक्त जर तुम्हाला पेपर 1चं थेरी बघायचं असेल तर आपल्याकडे ऑलरेडी रेकॉर्डेड कोर्स आहे ज्याला 50% ऑफ ऑलरेडी दिलं आहे, तर तिथे तुम्ही ते थेरी बघू शकता, थेरी सेशन्स कशा आहेत. आणि थेरी घ्यावं की नाही हा तुमचा विचार असेल तर त्यामध्ये काही डेमो दिलेले आहेत, डेमो सेशन्स. ते डेमो सेशन्स तुम्ही बघून घ्या, त्यानंतर तुम्ही ठरवा. टेस्ट सिरीजही आहे आपली पेपर 1ची, ती टेस्ट सिरीजही सॉल्व्ह करा. दुसरं म्हणजे आता हा पेपर 2 जो जेनेटिक्स आहे, तर जेनेटिक्सच्या टेस्ट ज्या आहेत त्या ऑलरेडी मी अपलोड केलेल्या आहेत. आता त्याचे नेमके तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात ते बघा. आज लेक्चर संपल्याच्या नंतर त्या टेस्ट सॉल्व्ह करा. पहिली मेंडेलियनची जी काही आहे किंवा व्हेरिएशनच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या 2-3 टेस्ट मी तिथे अपलोड केलेल्या आहेत.
ॲटलिस्ट जेवढे जमत आहेत 10 पैकी 1 जरी सॉल्व्ह झाला तुमच्याकडून तरी इट्स ओके. तुम्हाला ॲटलिस्ट नवीन गोष्टी तरी त्यातून माहिती होतील. सो रेग्युलर लेक्चर अटेंड करत चला. अँड यानंतर यूट्यूबला तुम्हाला सेशन असणार आहे इकॉलॉजीचं, म्हणजे जेणेकरून तुमचं इकॉलॉजी पण साईड बाय साईड कव्हर होत आहे. ठीक आहे. सो इकॉलॉजीचं सेशन यूट्यूबला अटेंड करा. आता लगेच आहे 8:30 वाजता. अँड नाव वी कन्क्लूड दिस सेशन हिअर. थँक्यू सो मच.